2 कप बारीक रवा चाळून घेतलेला आहे, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरं, चवीसाठी थोडंसं मीठ, पाव कप पातळ साजूक तूप टाकून मिक्स करून घेऊ। थोडं पाणी टाकून रवा मळून घेऊ। यावर 5 मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे रवा छान भिजेल। 5 मिनिट झालेले आहेत, रवा थोडंसं मळून घेऊ। रव्याचा गोळा घेऊन सॉफ्ट करून पातळ पोळी लाटून घ्यायची। यामध्ये साजूक तूप टाकल्यामुळे पुऱ्यांची टेस्ट छान लागते आणि खुसखुशीत होतात। पोकणे असे छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे पुरी तळताना फुलणार नाही आणि क्रिस्पी होईल। एका वाटीने गोल गोल पुऱ्या काढून घ्यायच्या। राहिलेलं पीठ मळून परत याची पुरी लाटून घ्यायची। तेल छान गरम झालेलं आहे, गॅसचा फ्लेम लो करून यामध्ये पुऱ्या टाकून तळून घेऊ। गॅसचा फ्लेम लो टू मीडियम करत पुऱ्या छान क्रिस्पी आणि गोल्डन तळून घ्यायच्या आहे। गॅसचा फ्लेम हाय केला तर पुऱ्या क्रिस्पी होत नाही। मस्त क्रिस्पी गोल्डन खमंग पुऱ्या तयार झालेल्या आहे। थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे भरपूर दिवस छान कुरकुरीत राहतात। तुम्ही नक्की करा, कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।